श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट स्वामी हे 19व्या शतकात होऊन गेलेले एक महान भारतीय आध्यात्मिक गुरु आणि भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात। त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्षे वास्तव्य करून लाखो भक्तांना मार्गदर्शन केले। स्वामी महाराजांच्या जीवनाची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत। 1. प्रकट आणि आगमन। स्वामी महाराजांचा जन्म आणि बालपण अज्ञात आहे। ते गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच अवतार आहेत अशी मान्यता आहे। ते आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम जवळील कर्दळीवनातून प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले। त्यानंतर इ.स. 1856 मध्ये ते अक्कलकोट येथे आले। 2. अक्कलकोटमधील वास्तव्य। अक्कलकोटमध्ये आल्यावर ते सुरुवातीला चोळप्पा आणि खांडेकर यांच्या घरी राहिले। त्यांनी येथे अनेक लीला व चमत्कार केले, ज्यातून आजारपण दूर करणे, संकटसमयी भक्तांचे रक्षण करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे। 3. प्रमुख कार्य आणि शिष्य। त्यांनी जात-पात व धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना प्रेम आणि भक्तीचा मार्ग दाखवला। त्यांनी अनेक महान संतांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले, ज्यामध्ये श्री रामकृष्ण परमहंस, शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज, शेगाव आणि शंकर महाराज यांचा समावेश आहे। बाळाप्पा महाराज आणि चोळप्पा महाराज हे त्यांचे प्रमुख शिष्य होते। 4. समाधी काळ। मानवी देहात 22 वर्षे अक्कलकोटमध्ये राहिल्यानंतर चैत्र वद्य त्रयोदशी इ.स. 1878 रोजी त्यांनी आपला अवतार संपवला। 1856 ते 1878 22 वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती या श्री स्वामी समर्थ महाराज मराठी। श्री स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जाते, दत्तात्रेय परंपरेचे एक भारतीय हिंदू आध्यात्मिक गुरु होते। अक्कलकोट स्वामी समर्थांची कथा मराठीत श्री स्वामी समर्थ हे 20 एप्रिल 2025 अक्कलकोट स्वामी समर्थांची कथा मराठीत श्री